नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग, अर्थ आणि विवरण. आज आपण विठ्ठल महात्म्य ऐकणार आहोत. अभंग आपण घेणार आहोत 16 ते 20. प्रथम आपण 16वा अभंग ऐकूया. पुंडलिक भक्त बळी, विठू आणिला भूतळी. अनंत अवतार केवळ, उभा विटेवरी सकळ. वसुदेवान कळे पार, नाम्या सवे जेवी फार. भक्त भावार्था विकला, दास जनीला आनंद झाला. भक्त भावार्था विकला, दास जनीला आनंद झाला. पुंडलिक भक्त बळी, विठू आणिला भूतळी. विठ्ठल महात्म्य वर्णन करताना जनाबाई म्हणतात, काय म्हणतायत? अहो, काही पुंडलिकाची भक्ती किती बलवंत, किती सामर्थ्यवान. की स्वर्गाचा विठू म्हणजेच परमेश्वर भूतलावर या पृथ्वीवर आणला त्यांनी. भक्तांसाठी अनेक अवतार या पृथ्वी तलावर भगवंतांना घ्यावे लागले आहेत. पुंडलिकाच्या भक्तीमुळे तर 28 युग तो विटेवर उभाच्या उभाच आहे. एकदा नामदेवांच्या वडिलांना बाहेरगावी जायचं होतं. त्यांनी नामदेवाला सांगितलं की आज विठोबाला तू नैवेद्य घेऊन जा. त्यांनी नामदेवाला हे सांगितलं. त्याप्रमाणे ते दुपारी रोजच्या प्रमाणे नैवेद्य घेऊन गेले. विठ्ठलाला तो दाखवला, खाण्यास सांगितलं. नैवेद्य तसाच पाहून मग ते हट्ट धरूनच बसले. शेवटी प्रत्यक्ष पांडुरंगाला तो नैवेद्य खावाच लागला. नामदेवांच्या हट्टाने ते जेवले. म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाचा, कृष्णाचा पिता वासुदेवालाही कळलं नाही. म्हणजे ज्याच्या पोटी साक्षात भगवंतांनी जन्म घेतला त्या वसुदेवाला त्या भगवंतांची थोरवी देखील पूर्णपणे कळली नाही. असा अपार महात्मा परमात्म्याला नामदेवाने अनन्य भक्तीच्या बळावर जेवायला घातलंय. भक्ताच्या भक्तिभावामुळे त्याला परमेश्वर विकतही घेता येतो, तो केवळ नामस्मरणाने. आणि यामुळेच दासी जनाबाई आनंदित होतात. यावरूनच जन्मभरीच्या श्वासा एवढे मोजी येले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. या गीताची आठवण झाल्यापासून राहत नाही. असो, पुढचा अभंग आपण घेऊयात 17वा. भला भला पुंडलिका, तुझ्या भावार्थाचा शिक्का. भले घालून या कोडे, परब्रह्मदारा पुढे. घाव घातला निशाणी, ख्याती केली त्रिभुवना. जनी म्हणे पुंडलिका, धन्य तुची तिन्ही लोका. जनी म्हणे पुंडलिका, धन्य तुची तिन्ही लोका. भला भला पुंडलिका, तुझ्या भावार्थाचा शिक्का. प्रथम माता पित्यांची अवहेलना करणारा स्त्री लंपट असा पुंडलिक कुक्कुट स्वामींच्या भेटीमुळे अमूलाग्र बदलला आणि माता पित्यांचे ते परमभक्त झाले. पंढरपुरात आई वडिलांची सेवा करायला लागले. प्रत्यक्ष पांडुरंग प्रसन्न होऊन त्यांना भेटीसाठी पण आलेला होता. तर माता पित्यांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून दारात उभ्या असलेल्या प्रत्यक्ष परब्रह्माला उभं राहण्यास वीट पुढे केली आणि आजही ते त्याच विटेवर उभे आहेत. पुंडलिकाने त्याच्या कर्तव्यदक्षतेने, भक्तिभावाने भावार्थाचं शिक्कामोर्तब केलेलं आहे. माता पित्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं आचरण असल्यामुळे निशाणावरच घाव घातला आहे. त्यामुळेच तुझी ख्याती त्रिभुवनी झाली. जनाबाई अशा पुंडलिकाला तिन्ही लोकी धन्य धन्य झालास असंच म्हणतात. पुढचा अभंग ऐकूयात 18वा. पंढरीचे सुख पुंडलिकासी आले, तेणे हे वाढिले.
भक्ता लागी भुक्ती मुक्ती वरदान दिधले तेही नाही ठेविले आपणा लागी भुक्ती मुक्ती वरदान दिधले तेही नाही ठेविले आपणा लागी उदार चक्रवर्ती बाप पुंडलिक नामे विश्वलोक उद्धरिले नामे विश्वलोक उद्धरिले पंढरीचे सुख पुंडलिका आले. पुंडलिकाला त्याच्या भक्तीमुळे पंढरीच्या पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन झालं. पांडुरंगाच्या सहवासाचा लाभ त्यांना झाला. त्यांना मिळालेलं हे सुख इतर भक्तांना मिळावं म्हणून भक्तीचा मार्ग सांगितलाय. ती पांडुरंगाचं गुणगान कीर्तन भजनाने करता येईल. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा ही आरतीतली ओळ आपल्या सर्वांना माहितीच आहे. अशा या परब्रह्माने म्हणजेच पांडुरंगाने भक्ती मुक्तीचं वरदानही पुंडलिकाला दिलंय. पण ते सुद्धा त्यांनी स्वतःजवळ ठेवलेलं नाहीये, तर ते इतर भक्तांना भुक्ती मुक्तीची अनुभूती म्हणून ते मार्ग दाखवलाय. ज्याच्या नामस्मरणाने विश्वातील लोकांचा उद्धार होतो त्यांना मुक्ती मिळते. असा पुंडलिकाचा बाप म्हणजे उदार चक्रवर्ती असा पांडुरंगच आहे. आणि म्हणूनच तूच त्रैलोक्यात श्रेष्ठ आहेस असंच जनाबाई पुंडलिकाला म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया 19वा. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री चुडाल्याली तुझे गेले मडे तुला पाहून काळ रडे उभी रावनी अंगणी शिव्या देत दासी दनी. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या. मूळ निर्गुण निराकार निर्विकल्प अद्वैत परब्रह्म स्वरूपातून रामकृष्णादी ईश्वराची सगुण कल्पना ही मूळ मायेमुळेच निर्माण होते. पंढरपूरचा विठ्ठल हे गोकुळातील बाळकृष्णाचंच रूप आहे म्हणून जनाबाईने विठ्ठलाला जिव्हाळ्याच्या अधिकाराने मूळ मायेच्या कारट्या असं संबोधलं आहे. ज्या वेळेला मूळ मायेचाच निराश होतो त्याच वेळेला मूळ मायेचा मुलगा असलेला हा विठ्ठल ईश्वर ही कल्पनाच लयाला पावते. ही ईश्वर कल्पना गेल्यामुळे ईश्वराची अर्धांगिनी रंडकी झाली असं जनाबाई म्हणतात. परंतु परब्रह्म स्वरूप मात्र अनंत अविनाशी आहे म्हणून विठ्ठलाचं परब्रह्म रूप कायम आहे. आणि म्हणूनच विठ्ठलाची शक्ती रुक्मिणी ही सुद्धा वज्रचूडा मंडित अखंड सौभाग्यवतीच आहे. जीव जगत आणि जगदीश या भेदातील विठ्ठल जनाबाईंसाठी संपलेला आहे. ब्रह्मैक्यातील विठ्ठल ब्रह्मस्वरूपाच्या स्वरूपाची अनुभूती मात्र त्या घेत आहेत. आणि म्हणूनच जनाबाईंसाठी विठ्ठल केवळ पंढरपूरच्याच मूर्तीत नाहीये तर तो सर्वत्रच भरलेला आहे. मूर्तीमध्येच फक्त विठ्ठल राहिलेला नाहीये म्हणून त्याच्याबद्दलच्या संकुचितपणाचं मढ गेलं म्हणजे संकुचितपणा दूर झाला. विठ्ठल कालातीत असल्यामुळे तो काळाच्या तावडीत कधी सापडतच नाही म्हणून तर काळ त्याला पाहून रडतो. भक्तीच्या अंगणात उभं राहून दासी जनाबाई व्याजस्तुतीने शिव्यारूपी ओव्या परमेश्वराच्याच गात आहेत. पुढचा आपण 20वा अभंग इथे आपण चालू करणार आहोत. जन्म खाता उष्टावळी सदा राखी चंद्रावळी जन्म खाता उष्टावळी सदा राखी चंद्रावळी राही रुक्मिणीचा कांत भक्तीसाठी कण्या खात देव भुलले पांडुरंग ऐसा जाणवा श्रीरंग जनी म्हणे देवराज करी भक्ताचे हो काज जन्म खाता उष्टावळी
सदा राखी चंद्रावळी. कृष्णावतारात गोकुळातील गोपाळांच्या बरोबर कितीतरी वेळा श्रीकृष्णाने गोपाळांचं उष्ट खाल्लेलं होतं. कितीतरी वेळा गोपींच्या साड्या चंद्रावळी त्या जेव्हा यमुनाजली स्नान करायच्या तेव्हा श्रीकृष्णाने त्या सांभाळलेल्या पण होत्या. राही आणि रुक्मिणीचा पती विठ्ठल याने कृष्णावतारात विदुराच्या घरच्या कड्या प्रीतीच्या असल्यामुळे प्रेमाने भक्षणही केल्या होत्या. असा जो श्रीरंग म्हणजेच पांडुरंग की जो भक्ताच्या भक्तीला बोलतो, सदा भक्ताच्या कामी येणाऱ्या, मदतीला धावून येणाऱ्या देवाला, पांडुरंगाला जनाबाई देवराज म्हणजे देवांचा राजा म्हणून संबोधित आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.